पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 12 हा बीड तलाठीच्या 2016च्या पेपरमधला प्रश्न आहे. 3, 8, 18 प्रश्न लिहितो बोर्डवर. 3, 8, 18 त्यानंतर 23, 33, 23, 33 प्रश्नचिन्ह आणि 48 असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. आता काय नाही, प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळं लॉजिक असेल आणि ते लॉजिक आपल्याला समजावंच लागतं. आता इथं मी बेरीज करून पाहिलं तर येत नाही, कारण 3 आणि 8 मध्ये 5 मिळवलं 3 मध्ये की 8 येते, परंतु 8 मध्ये 5 मिळवल्यावर पुढची संख्या येत नाही, म्हणजे ही बेरजेची सिस्टीमच नाही. पण बऱ्याच वेळेला असं लॉजिक असतं की एकाड एक म्हणून आपण वेगवेगळे नमुने पाहतोय, लक्षात घ्या. तर इथं आता एकाड एक, आता बघा मी खालून घेतो 3 आणि 18. तर 3 मध्ये काय मिळालं 18 येते, तर म्हणजे 3 अधिक 15 केलं की 18 मिळेल. आता एकाड एक आहे ना, मग 18 मध्ये पुन्हा जर मी 15 मिळवलं तर काय मिळते पहा. 18 मध्ये 15 मिळवलं तर मला मिळेल 33. आणि आता 33 मध्ये जर मी 15 मिळवलं, पहा 33 मध्ये जर मी 15 मिळवलं तर इथं येते मला 48. आता मला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची, पण प्रश्न ठिकाणपर्यंत गेलोच नाही मी, कारण एकाड एक आलं होतं. आता वरून बघूया. आता बघा 8 आणि 23, 8 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे, 15चा फरक आहे. म्हणजे 8 मध्ये 15 मिळवलं की 23 येते. मग साहजिकच आहे 23 मध्ये 15 मिळवलं की माझे इथलं उत्तर येणार आहे. तिथं माझा प्रश्नचिन्ह आहे. मग मिळवूया. 23 मध्ये 15 मिळवलं की उत्तर मला मिळेल 15 आणि 38, म्हणजे 23 अधिक 15 म्हणजे 38, म्हणजे 38 हे माझं उत्तर असेल. त्याचा पर्याय नंबर हा होता, पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1 38, पर्याय नंबर 2 40, 43 आणि 47 असे पर्याय होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 हा चंद्रपूर तलाठीच्या पेपरमधला प्रश्न आहे. इथं श्रेणी पूर्ण करा असा प्रश्न आहे. काय श्रेणी आहे पहा, मी लिहितो बोर्डवरती. हा म्हणजे शक्यतो मी प्रत्येक नमुना वेगळा तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून तुम्हाला सगळे नमुने समजावेत आणि मग सरावासाठी तुम्ही अनेक प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मग आता हे बघा, हा प्रश्न काय, 2, 5, 10, 17 2, 5, 10, 17 आणि प्रश्नचिन्ह. आता ही आपल्याला सारणी पूर्ण करायची आहे. आता बघूया 2, 5, 10 मध्ये काय रिलेशन आहे. तर दिसते मला काहीच नाही, कारण 2 मध्ये 3 म्हणलं की 5 येते, 5 नंतर 10 मध्ये 5चा फरक, 10 आणि 17 मध्ये पुन्हा 7चा फरक, म्हणजे फरकाचं हे नाहीच आहे. हां, तर मग आता बघूया हे काय करतो मी. हे बघा 2, 5 हे घेत असताना जर मी 1चा वर्ग केला, 1चा वर्ग केला आणि त्याच्यात 1 मिळवलं तर किती येते पहा. किती येते, 1चा वर्ग 1 अधिक 1 2, म्हणजे पुन्हा ही संख्या मिळते. आता इथं 5ला काय होते बघा, 2चा वर्ग अधिक 1 जर मी केलं तर काय मिळते, 2चा वर्ग 4 अधिक 1 म्हणजे 5 मिळते, म्हणजे हे 5 असं आहे. मग आता 10ला तसंच असेल, 3चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये मी काय मिळवलं, 1 मिळवलं, कारण 3 त्रिक 9, 9 1 10 म्हणजे पुन्हा मला 10 मिळते. मग 17ला काय होईल, जर मी 4चा वर्ग केला त्याच्यामध्ये 1 मिळवलं तर 17 येते, म्हणजे साहजिकच आहे. इथं आता इथली माझं जे प्रश्न असेल त्याचं मला उत्तर शोधायचं, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी मला जायचं आहे. मग 1 2 3 4 म्हणजे साहजिकच आहे, इथं 5चा वर्ग होणार आणि त्याच्यामध्ये मी 1 मिळवणार, म्हणजे 5चा वर्ग 25 आणि 25 आणि 1 26, म्हणजे इथलं माझं उत्तर आहे 26. हे लक्षात घ्या, ह्याचं उत्तर आहे 26. त्यानंतर अमरावती तलाठीच्या पेपरमधला एक प्रश्न आहे. तर हा प्रश्न जो आहे, एक मालिका दिली, प्रश्न वाचतो मी. खालील आकड्यांच्या संख्या मालिकेत पुढील संख्या कोणती असं विचारले, म्हणजे पुढील संख्या पाहिजे आपल्याला, पुढील, आणि त्यांनी एक मालिका दिलेली आहे असेही प्रश्न विचारतात. हा एक नमुना आहे, म्हणजे असे सगळ्या प्रकारचे नमुने मी तुम्हाला घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही ह्याची उदाहरणं शोधून त्याचं प्रॅक्टिस करा. तर बघूया पुढचा काय नमुना आहे तो. तर नमुना असा, एक लांब लचक आपल्याला संख्या दिलेली असती आणि त्याच्यावरती आधारित काहीतरी प्रश्न विचारतात. तर मी लिहितोय संख्या 91 82 73 91 82 73 91 82 73
त्यानंतर 64 59 18 64 59 18 64 59 18 27 36 45 27 36 45 27 36 45 परत 91 82 73 91 82 73 आणखी पुढे संख्या आहे लक्षात घ्या 64 59 18 27 64 59 18 आणि 27 एवढी संख्या दिलेली आहे आणि प्रश्न काय विचारलाय पहा अगदी फार म्हणजे जसं म्हणतात ना डोंगर पकडून उंदीर काढला तशा पद्धतीने एवढी लांबलचक आपल्याला संख्या दिली आहे आणि प्रश्न काय विचारला पहा तर प्रश्न विचारलाय खालील आकड्यांच्या संख्या मालिकेत पुढील संख्या कोणती म्हणजे या सिस्टीमने जर आम्ही असंच पुढे जात राहिलो तर इथं पुढे काय संख्या येईल असं आपल्याला विचारलं म्हणजे अंक काय पुढचा असेल तो तर त्यांनी पर्याय दिलेले आहे पर्याय आहे 1 3 5 आणि 8 म्हणजे पर्याय असे येतो बघा 3 1 5 आणि 8 असे पर्याय दिलेले आहेत तर आता बघूया की कसं सोडवायचं काय नाही आता लिंक लक्षात घ्यायची ना काय लॉजिक वापरले बघायचं ना कारण तोच गट पुन्हा असणार आहे बघा आता 9 1 8 2 7 इथं 7 आलं का मग 7 नंतर 3 आहे म्हणजे बघा हा एक गट दिसतोय 81 82 73 परत कुठे येते का बघा तसं म्हणजे 7 नंतर तोच गट पुन्हा एकदा कुठेतरी आला असला पाहिजे 91 82 73 आता गट आहे का बघा इथं बघा इथं आहे बघा 91 82 73 इथं आहे बघा 91 82 73 आहे का ते गट आता शेवट तिथं ते दिसतं ना 91 82 7 दिलंय त्यांनी म्हणजे 3 ची उणीव आहे म्हणजे 3 तिथं भरलं पाहिजे म्हणजे तो गट तयार झाला म्हणजे एक एक गट आपल्याला दिसतं मी ते इंडिकेट केले पहा हे गट तयार केलेत मी आहे का 91 82 73चा गट आहे म्हणजे हा 91 82 73 असायला पाहिजे तर त्यांनी 7 ला थांबवलं कारण पुढचा आपल्याला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर आहे 3 त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया हा आहे रत्नागिरी तलाठीच्या पेपरमधला प्रश्न आहे चुकीची संख्या ओळखा असा प्रश्न आहे चुकीची संख्या ओळखा मी प्रश्न वाचतो 11 14 20 23 31 32 आणि 38 असा प्रश्न आहे प्रश्न लिहितो बोर्डवरती 11 14 20 11 14 20 11 14 20 त्यानंतर आहे 23 31 32 23 31 32 23 31 32 आणि 38 एवढ्या संख्या आहेत पहा आणि प्रश्न वाचतो प्रश्न काय दिला पहा तर प्रश्न दिला आहे 11 14 20 23 आहे 31 32 आणि 38 तर यामध्ये चुकीची संख्या ओळखा चुकीची संख्या ओळखा असं म्हणायला चुकीची संख्या ओळखा मग आता बघूया काय चुकलं याच्यामध्ये कुठल्या लिंकमध्ये बसतंय हे लॉजिकमध्ये बघायचं आपण तर आता 11 आणि 14 मध्ये काहीच लॉजिक दिसत नाही लॉजिक म्हणजे काय फक्त 3 मिळवलं की 14 येते पण 14 मध्ये 3 मिळून 20 येत नाही म्हणजे हे लॉजिक नाही आहे मग असं जर नाही केलं की एकाडे एक चेक करून बघायचं आता बघा मी एकाडे एक चेक करून बघतो 11 आणि 20 मध्ये मी काय करतोय तर जर मी 11 मध्ये 9 मिळवलं तर 20 येते पहा बरोबर आता जर का मी 20 मध्ये हे एकाडे चाललोय आता आपण मग एकाडे जर गेलो बघा इकडं इथं जर गेलो मी आता 20 मधून 31 गेले आले हा म्हणजे इथं 9 मिळवलं होतं इथे किती मिळावं लागते मला 11 मिळावं लागते मग आता 11 मिळवलं तर आता पुढं 9 नंतर 11 वर गेलोय मी म्हणजे 2 2च्या फरकाने म्हणजे 31 मध्ये जर मी पुढं आता इथं 11 केलं 31 आले म्हणून पण आता इथं जर मी 13 मिळवलं तर पुढची संख्या यायला पाहिजे मग ह्याच्यात 13 मिळवलं पुढची संख्या येत नाही म्हणजे हे लॉजिक माझं चुकीचं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी 9च असलं पाहिजे मग बघा मला चुकीचा नंबर सापडतोय हा कारण त्यांनी प्रश्न काय विचारलाय आपल्याला गाळलेली जागा भरायची नाही ह्या गटामध्ये कोण चुकीचा बसला
हे शोधायचं आहे. मग बघा आता हे 9चा फरक आहे म्हणजे इथं सुद्धा 9चाच असायला पाहिजे होता. आणि मग जर 20 मध्ये 9 भरलं म्हणजे मिळवलं तर 29 यायला पाहिजे होतं आणि इथं दिलं 31. मग इथं पाहिजे होतं किती 29. आता हीच संख्या जर पुढे नेली मी तर ती बरोबर मॅच होईल. बघा आता होते की नाही. आता इथं मी जर 31 ऐवजी 29 धरलं आणि मग त्याच्यामध्ये जर मी 9 मिळवलं अधिक 9 केलं तर मग पुढची संख्या येते की नाही बघा. 1 आड 1 म्हणजे 9 9 18 18 1 2 1 3 म्हणजे ही लिंक होती. म्हणजे 9च्या फरकाने 1 आड 1 संख्या आहेत परंतु 31 मात्र चुकीचा बसला. तिथे 29 पाहिजे होतं म्हणून याचं उत्तर माझं आहे 31. हा जो पर्याय असेल ते उत्तर म्हणजे 31 ही संख्या तिथं चुकीची आहे असं आपल्याला चुकीचं पद सुद्धा विचारलेलं असतं. हे लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा एक प्रश्न बघूयात आपण. हा आहे चंद्रपूर तलाठीच्या पेपरमधला प्रश्न आहे. हा तोंडी प्रश्न आहे तरी पण मी मांडतो फास्टमध्ये आपण करूयात. 2016च्या पेपरमधला आहे. 416 208 प्रश्न लिहितो फळ्यावरती. एकदम सोपा प्रश्न आहे हा. याला काय आपल्याला जास्त म्हणजे किचकट नाही येतो. तर प्रश्न काय पहा. 416 208 416 208 104 त्यानंतर 52 26 आणि प्रश्नचिन्ह. तुम्हाला बघताशी नाही दिसतंय की ह्याला भागिले 2 केलं ह्याला भागिले 2 ही संख्या मिळती. ह्याला भागिले 2 ही संख्या मिळती. मग ह्याला भागिले 2 ही संख्या मिळती. मग ह्याला भागिले 2 ही संख्या मिळती. म्हणजे याला भागिले 2 हितली संख्या मिळणार. म्हणजे फक्त आपल्याला 26ला 2 भागायचं आहे म्हणजे 13 मिळेल. म्हणजे निम्म निम्म करत गेलं 2 भागत गेल्यात फक्त. त्यामुळे ह्याची लिंक होती अशी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. हा प्रश्न विचारला आहे महापोर्टल कृषी सेवकचा जो पेपर झाला गेल्या वर्षी म्हणजे 2019ला. तर महापोर्टलनं ज्या परीक्षा घेतल्या होत्या त्याच्यामधला हा प्रश्न आहे. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा असा प्रश्न त्यांनी दिलेला आहे. तर आता बघूया श्रृंखला काय दिली आहे. मी लिहितो फळ्यावरती ती आपल्याला पूर्ण करायची आहे. प्रश्न कसा आहे पाहता. 0 6 24 0 लिहितोय 0 6 24 त्यानंतर 60 120 210 60 120 210 आणि त्यानंतर 210 नंतर आहे डॉट 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 म्हणजेच इथं आपल्याला योग्य ते उत्तर भरायचं आहे. ह्याचे पर्याय पण मी बाजूला लिहून ठेवतो. तर पर्याय आहे 223 पहिला नंबर 223. पर्याय नंबर 2 आहे 286 286. पर्याय नंबर 3 आहे 336 आणि पर्याय नंबर 4 दिला होता 445 445. पाहता यामध्ये काय लॉजिक वापरलं असेल. तर आता 0 आणि 6 बघासारखाच प्रश्न आहे पण लॉजिक वेगळं आहे. बघा संख्या पुढे जाऊन बदलल्यात. आता 0मध्ये 6 मिळवलं की 6 येते ठीक आहे पण 6 मधून ते 24 म्हणजे इथं काय बसत नाही सिस्टीम बसत नाही. मग आता आपल्याला काय केलं असेल हे आपल्याला ठरवायचं आहे. तर संख्या बघितल्यानंतर माझ्या लक्षात येते की त्या कुणाच्या तरी जवळ आहेत. आता 24 6 ही कुणाच्या तरी वर्गाच्या घनाच्या कुठेतरी जवळ आहे ना. मग ती कशी आहे ते बघायचं. आता बघा मी जर हे 0 असं लिहिलं बघा इकडं म्हणजे कशी लिंक आहे पहा. अशा लिंक्स असतात वेगवेगळ्या. आता समजा मी 1चा घन केला आणि त्यातनं जर 1 वजा केलं तर किती उत्तर येईल बघा. 1चा घन 1च 1 वजा 1 0 आलं का 0. आता इथं जर मी 2चा घन केला बघा 2चा घन तर 2चा घन किती येणार आहे 8 येणार आहे. आणि 8 मधून जर 2 वजा केलं तर किती येते 6 येते. म्हणजे जिचा घन केला तेच त्यातनं वजा केलं तर 2चा घन 8 8 वजा 2 6 म्हणजे 6 आलं बघा. मग हे 24 मी कसं घेतो आता साहजिकच आहे. हां 3चा घन वजा 3 3चा घन किती येतो तर 3चा घन येतो 27 आणि 27 वजा 3 म्हणजे किती येतं 24. म्हणजे ही
ज्या संख्येचा घन करतोय त्यातनं तीच संख्या वजा करायची आहे आणि क्रमानं चाललोय आपण. आता इथं तसंच होईल बघा, 4चा घन करणार आणि त्यातून 4च वजा करणार. मग 4चा घन होतो 64, 64 मधून 4 गेले म्हणजे 60, म्हणजे आहे वरती 60. मग आता इथं सुद्धा तसंच करणार आहे ना मी. इथं आता मी 5चा घन करणार, त्यातून 5च वजा करणार, म्हणजे मला लॉजिक सापडलेलं आहे. मग 5चा घन होईल 126, त्यातून 5 वजा झालं म्हणजे 120, म्हणजे मला ही संख्या मिळाली. आता फक्त मला 210 पण तसंच असणार आहे. आता पुढे कंटिन्यू करूया ना आपण, म्हणजे पुढचं उत्तर काढूया. आता 210, आता इथं पुढे काय करायचं मला, 6च्या घनाकडे जाऊन पर्याय खोडतो मी, जागा नव्हती. आता हे काय असणार आहे, तर 6चा घन वजा काय असणार आहे, 6च असणार आहे. आपल्याला माहित आहे 6चा घन 216 आणि 216 वजा 6 म्हणजे 210, म्हणजे आहे की 210. आणि मग इथं सुद्धा आता काय असणार आहे, आता माहिती आहे आपल्याला 6च्या पुढे 7 येतं म्हणजे 7चा घन वजा 7 आणि मग 7चा घन 343 आणि वजा 7, 343 वजा 7, कारण त्यातनं 7 वजा करणार आपण. 13तून 7 गेले 6 आणि 4 मधून 1 गेले 3 आणि हे 3, म्हणजे 336 हे गाळलेल्या ठिकाणी संख्या असली पाहिजे. आणि ते पर्याय मी लिहिले होते मगाशी, 336 हा पर्याय नंबर 3 होता. म्हणजे अशाही लिंक्स असतात, असंही लॉजिक वापरलं जातं, हे लक्षात असू द्या. आता आणखी एक प्रश्न आपण बघूया. तर हा प्रश्न सोपाच आहे एकदम. हा पण महापोर्टललाच गेल्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. तो प्रश्न मी लिहितो बोर्डवरती. हा तुम्ही तोंडी कराल, परंतु असे प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेला आयत्या वेळेला आपल्याला सापडत नाही आहे किंवा ते लॉजिक कळत नाही आहे, असं सोडवताना काय लक्षात येतं आपल्या. कारण ताजं असतं. तुम्हाला आता जे प्रश्न आता इथून पुढे मी मांडेन तुमच्यासमोर, त्याचे तुम्हाला पटपट सुचायला चालू होईल, किंवा इथं असं असेल, इथं असं असेल, तुम्हाला कळेल. पण परीक्षेमध्ये जेव्हा जाऊ आपण, तेव्हा सगळा पेपर पाहिल्यानंतर कुठेतरी असला एका दुसरा प्रश्न असेल आणि त्यावेळेला मग गोंधळ निर्माण होतो, हे लक्षात असू दे. त्यासाठी सराव महत्त्वाचा आहे. तर हा प्रश्न कसा आहे पहा, प्रश्न लिहितो मी फळ्यावरती. 36 6 49 7, त्यानंतर आहे 64 8 81 आणि पुढं आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे मी त्याला चौकट करतो, म्हणजे मी इथं उत्तर काढणार आहे. तोंडी प्रश्न जास्त वेळ लावायचा नाही आपल्याला. एकाने कसं केलं बघा, मला माहिती आहे 36 पूर्ण संख्या आहे, म्हणजे 36 जर वर्गमूळ काढलं तर 6 येतं, ते 6 इथं आहे. 49चं वर्गमूळ काढलं, वर्गमूळात 49 केलं तर 7 येतं, ते 7 इथं आहे. म्हणजे मागच्या संख्येचं वर्गमूळ पुढची संख्या आहे, म्हणजे 64चं वर्गमूळ 8 आहे. मग 81चं वर्गमूळ किती आहे आपल्याला माहिती आहे, 9 आहे, म्हणजे इथं असेल 9, म्हणजे 9 हे माझं उत्तर. हां, त्यामुळे त्याचा पर्याय दिले त्यांनी 10 9 12 आणि 13 असे पर्याय होते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे, चुकीचे पद ओळखा. हा सुद्धा महापोर्टलला विचारलेला प्रश्न आहे. हा अन्न पुरवठा निरीक्षकाची जी पेपर झाला गेल्या वर्षी 2019ला महापोर्टल मार्फत, तर त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे, चुकीचे पद ओळखा. प्रश्न काय पहा, 16 19 25 लिहितो बोर्डवर. 16 19 25 16 19 25, त्यानंतर 28 32 28 32 37 28 32 37 आणि 43. आता इथं गाळलेली जागा भरायची नाही, गाळलेली जागा भरायची नाही, हे लक्षात घ्या. तर काय करायचं इथं आपल्याला, चुकीचं पद ओळखायचं आहे. चुकीचं पद म्हणजे या मालिकेमध्ये एक संख्या कुठेतरी बसलेली आहे आणि ती चुकून तिथं गेलेली आहे, तर तिला आपल्याला बाजूला काढायचं आहे. त्यालाच आपल्याला मार्क्स आहेत, म्हणजे तेच त्याचं उत्तर असेल. तर बघूया काय चुकलंय, काय शिकवेन बसती बघूया. 16 आणि 19 मध्ये जर मी 16 मध्ये 3 मिळवलं तर 19 येतं, म्हणजे अधिक 3 केलं मी इथं. आता 19 आणि 25 मध्ये काय होते पहा, तिथं 3 मिळवून चालत नाही, तर 19 मध्ये 6 मिळवलं तर 25 येते, म्हणजे अधिक 6 आहे. मग आता 25 मधून 28 मध्ये जायला 3 मिळवायला लागते. मग 28 मधून पुढच्या संख्येला किती मिळालं पाहिजे, 6 मिळालं पाहिजे ना, कारण लिंक लागली ना, एकदा 3 एकदा 6, एकदा 3 एकदा 6. मग 28 आणि 6
मग 28 आणि 6 किती येणार आहे? 34 येणार आहे. म्हणजे 32 इथं बसलंय, इथं ऍक्च्युली 34 पाहिजे होतं. आणि पुन्हा याच्यामध्ये जर 3 मिळवलं तर पुढचं येते की नाही बघा. 34 मध्ये 3 मिळवलं की 37 आणि 37 मध्ये 6 मिळवलं की 43. म्हणजे ही लिंक बरोबर बसती, पण काय होतं, हे 32 मध्ये आल्यामुळे लिंक विस्कटली. म्हणजे 32 चुकीच्या ठिकाणी बसला होता. म्हणजे 32च्या ठिकाणी कोण पाहिजे होता? 34 पाहिजे होता. म्हणजे चुकीचं पद आहे 32. म्हणजे 32 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आणखी एक प्रश्न बघूया. तोही महापोर्टल मधलाच प्रश्न आहे. तिथेही चुकीची संख्याच विचारलेली आहे, पण हा प्रश्न थोडा वेगळा आहे. हा बघा, म्हणजे तुम्हाला चुकीच्या संख्या ओळखा याच्यासाठी मी काही नमुने घेतोय, हे लक्षात असू द्या. तर हा प्रश्न पाहता कसा आहे, इथं सुद्धा आपल्याला चुकीची संख्या ओळखायची आहे. लिहितोय मी 3 9 35 180. 3 9 35 180 आणि 101 80. काय संख्या बघूया? 10 80. 10 80 अशी संख्या आहे. ह्यात कोणतरी एक चुकीची आहे, ती त्या लिंकमध्ये बसत नाही. आता इथला संबंध बघायला, संख्या फार मोठी बघा. 3 9 लहान आहे, ही मोठी संख्या आहे, ही 4 अंकी संख्या आहे. आता बेरजेचं वजाबाकीचं नसतं, हे लॉजिकली आपल्याला समजतं, लक्षात घ्या. म्हणजे काही गोष्टी आपण केवळ निरीक्षणावरून त्याचा अनुमान काढू शकतो. तर तसं आता बघा, हे 3 हे 9 आहे, हे 35 आहे, 180 आहे आणि हे 1080 आहे. आता 3 ही मूळ संख्या आहे, तिला कशाने भाग बसत नाही. पण याला 3 भाग जातो, याला 3 भाग जातो, याला 3 भाग जातो, याला 3 भाग, काहीतरी वेगळेपणा असणार आहे ना, चुकीचं बसले म्हटल्यावर. बघा, ही 3च्या पाड्यातली संख्या आहे, 3 1 3. ह्याला 3 भाग जातो, 3 3 9. ह्याला 3 भाग जातो, 3 संख्या 18 वरची 0. इथं 3 भाग जातो, 3 3 9 राहिले 1, 3 संख्या 18. पण 35 असा आहे की त्याला 3चा भाग लागत नाही. म्हणजे आपण कारण सांगू शकतो, म्हणजे उत्तराचं आपल्याला कळलं की बाबा का उत्तर असं 35. तर 35ला 3 भाग जात नाही, परंतु बाकीच्या ज्या संख्या मालिकेमध्ये आहेत त्या सगळ्यांना 3 भाग जातो. म्हणजे 35 चुकीचं बसलंय, म्हणजे 35 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर बघूया एक प्रश्न, हा जाणीवपूर्वक मी घेतलाय तुमच्यामध्ये. आता आपण समोरासमोर जरी नसलो तरीसुद्धा आपण यूट्यूब चॅनलवर शिकत आहात, म्हणजे तुम्ही काय आमच्या प्रत्यक्ष समोर नाही आहे किंवा तुमचे चेहरे आम्हाला दिसत नाही आहेत. आमचा चेहरा तुम्ही बघू शकताय, परंतु मी मुद्दाम काही या टॉपिकमध्ये शेवटी PSIच्या परीक्षेमधले प्रश्न घेतले आहेत. तुम्हाला माहीत व्हावं की उद्या कदाचित तुम्ही तुमच्या खात्याअंतर्गतसुद्धा PSIची परीक्षा देऊ शकता. अदरवाईज तुम्ही PSIची परीक्षाही देऊ शकताय. पोलीस भरती, तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्हाला खूप मोठे चान्सेस असतात पुढं प्रमोशनली परीक्षा देऊन तुम्हाला पुढं जाता येतं. तर त्यासाठी मी मुद्दाम म्हणजे तुमच्यासाठी खास PSIच्या मुख्य पेपरमधला 2017च्या एक 2 प्रश्न तुम्हाला मी PSIचेच घेतलेले आहेत मुद्दाम. तर ते पहा, प्रश्न त्यांना कसे विचारतात. तर आपण जे आत्तापर्यंत जे प्रश्न पाहत होतो, तलाठ्याचा प्रश्न पाहिला, महापोर्टलला प्रश्न कसा आला हे पाहिलं, पोलीस भरतीला प्रश्न कसे विचारतात हे पाहिलं, आणि त्याचा फरकही तुमच्या लक्षात आला असेल की फार मोठं नाही आहे, फक्त लॉजिक चेंज केलं जातं, थोडासा काठिण्य पातळीमध्ये फरक असतो. आता मी प्रश्न लिहितोय, तो आहे PSI मुख्य 2017चा. आता इथं सुद्धा आपल्याला गाळलेली जागाच भरायची आहे, प्रश्नचिन्हाचंच उत्तर म्हणजे तिथंच संख्या शोधायची आहे. पण काय फरक आहे प्रश्नामध्ये हा तुमच्या लक्षात येईल. प्रश्न मी फळ्यावर लिहितो अगोदर. प्रश्न आहे 2 30 लिहितो प्रश्न, एक मिनिट, प्रश्न लिहितोय. 2 30 6, त्यानंतर आहे 20 12 12 पुन्हा 12 म्हणजे डबल 12 आहे. आणि त्याच्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. हा प्रश्न PSIच्या मुख्य पेपरमधला 2017च्या पेपरमधला आहे. तर याचे पर्यायही मी बाजूला लिहितो, इथं लिहून ठेवतो. पर्याय पहा, पर्याय आहेत 20 22 24 आणि 26. 20 22 24 आणि 26. तर पहा हा प्रश्न कसा करायचा आहे. तर आता ह्या 2 आणि 30 मध्ये आता प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या, कारण आत्तापर्यंत आपण हा प्रश्न पाहतोय 21वा. 20 प्रश्न आपण पाहिल्यात, लक्षात घ्या. 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. मग आता
त्याच नमुन्याचा प्रश्न आहे, फक्त फरक कशात आहे हे फक्त लक्षात घ्या. तर मी बघूया आता प्रश्न सोडूया आपण. 2 आणि 30 मध्ये मला काही रिलेशन दिसत नाही, परंतु ह्या 2 मध्ये आणि 6 मध्ये मला जर 2 मध्ये मी 4 मिळवलं तर मला 6 मिळत आहे. परंतु 6 मध्ये जर मी पुन्हा जर 12 एकाने चाललं ना आपण, म्हणजे जर पुन्हा 6 मध्ये 6 मिळवलं तर 12 मिळते. म्हणजे मी इथं 4 मिळवलं तर इथं 6 मिळवलं. आता इथून पुढं ह्या 12 मध्ये मला किती मिळवावं लागेल, तर मला 8 मिळवावं लागेल. बघा, मला 8 मिळवावं लागेल. म्हणजे इथं अधिक 8 केलं की 12 आणि 8 20, म्हणजे इथली तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची उत्तर मिळेल. इतका फास्ट तो प्रश्न सुटला, मी खालून गेलो म्हणून. परंतु काय असं काय होतं प्रश्नात पाहता, बरीच मुलं तर इथं का चुकतात, तर ही लिंक लक्षात नाही येतात ज्या मुलांनी वरून गेली. बघा, आता समजा असं घेतलं तर इथं बा 30 आणि 20, म्हणजे 30 आणि 20 मध्ये 30 मधून 20 पर्यंत जायला 30 मधनं 10 वजा करावं लागते का. बघा, वजा 10 केलं, 30 मधून 10 वजा केलं की 20 येते. आता 20 मधून पुढं एकाने चालू ना आपण, म्हणजे 20 मधून पुढं इथं 12 वर यायला पुन्हा 8 वजा करावं लागते. म्हणजे इथं वजा बाकीचा जर फरक काढला तर 2 कमी कमी होत चालले आणि खाली 2 4 पासून 16 तून वाढत चालले. आता इकडून जरी गेलो तरी आपण तिथंच येऊ. बघा, आता ह्या 12 नंतर ही अल्टरनेट संख्या नाही आहे, या 12 नंतर आहे लक्षात. त्यामुळे असा जाणारा विद्यार्थी इथं यायला पुन्हा त्याला खालून पण यावंच लागेल. म्हणजे असं फक्त गोलमाल, फक्त घुमा फिरा के बाद की जे असं म्हणतात ना, तशा पद्धतीने फक्त घुमवलेलं असतं. म्हणजे प्रश्न सोपाच असतो. आणि त्यामुळं तुम्ही जर हे प्रॅक्टिस चांगलं केलं तर ह्याचं तुम्हाला भविष्यात, तुम्ही तर पोलीस भरती 100% व्हाल, ती तर खाकीवरती तुमच्या अंगावर येईलच, पण स्टार्स पण येतील ना. हा अभ्यास असा चालू ठेवला तर तुम्हाला आणखी पुढं जाण्याची खूप मोठी संधी आहे. तर ते असू देत. आणखी एक प्रश्न बघूया, आणि तोही आता बघूया. एक शेवटचा प्रश्न बघूया आपण, तो PSIच्याच पेपरमधला आहे आणि तो प्रश्न विचारला होता 2014ला, हा होता 2017चा. तो प्रश्न मी पायावरती लिहितोय. 1, 8, 9 प्रश्न लिहितो पहा. 1, 8, 9 प्रश्न असा आहे. 1, 8, 9 प्रश्नचिन्ह 1, 8, 9 प्रश्नचिन्ह 25, 216, 49. 25, 216 आणि 49. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रश्न दिलेला आहे. आता बघूया काय केले. आता बा 1, 8, 9 काहीच लिंक लागत नाही मला, कारण बेरजेची लिंक नाही, काहीच नाही. कारण ह्याच्यामध्ये 7 मिळवलं तर हे येते, पण लगेच 8 नंतर 9 येते. इथं तर ते गॅपच सोडला आहे. तर मग आता काय करायचं पहा. तर वर्ग म्हणून मी तुम्हाला हे लेक्चर सुरू करताना अगोदर मी तुम्हाला बोललो की वर्ग, घन, वर्ग अधिक वजा कुठली तरी नैसर्गिक संख्या किंवा घन अधिक किंवा वजा कुठली तरी नैसर्गिक संख्या, हे जे बेसिक होतं हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं. तर इथं हा आहे, समजा मी जर 1चा वर्ग केला तर 1च येतो, आणि हा आहे 2चा घन, हा आहे 3चा वर्ग. 3चा वर्ग 9 आहे ना. मग आता हा आहे 5चा, म्हणजे अगोदर मी ही जागा तशी होती, हे बाकीचे काय आहे ते बघूया. बघा, हे 5 आहे म्हणजे 25 आहे 5चा वर्ग, हे 216 आहे 6चा घन, हे 49 आहे 7चा वर्ग. आणि मग आता मला ह्याच्यावर माझं इथलं उत्तर येते की हो, कारण हा वर्ग झाल्यानंतर पुढं घन असणार ना, म्हणजे घन कोणाचा असणार. आता 3च्या पुढची संख्या कोण आहे, 4 आहे, म्हणजे इथं जे असेल ना तो कोणा काय असेल, तर तो 4चा घन असेल, आणि 4चा घन असतो 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे इथं उत्तर आहे 64. तर अशा पद्धतीनं ह्या लिंकिंगचे किंवा लॉजिकल असे प्रश्न असतात. तर बऱ्यापैकी आपण थोडे सरावासाठी तुम्हाला मी बहुतेक प्रत्येक प्रश्न वेगळ्या फॉर्मॅटमधला तुमच्यासमोर ठेवला होता, आणि पुढं आपल्याला ज्यावेळेला तुम्हाला आम्ही काय प्रश्न देण्याची व्यवस्था केली किंवा आम्ही करतच आहोत, तुम्ही फक्त आम्हाशी म्हणजे तुम्ही अटॅच राहा आम्हाला, आम्ही तुम्हाला ती पुरवठा करणारच आहे. तिथं तुम्हाला सरावासाठी आणखी काही प्रश्न आमच्याकडून तुम्हाला मिळतील. कारण हे जे आमचे जे काही MTS
मध्ये काम करणारी जी आमची टीम आहे, ही टीम अहोरात्र कष्ट घेऊन हे सगळे प्रोग्राम आम्ही बनवत असतो तुमच्यासाठी. कारण तुम्हाला माहीत आहे की एवढे व्हिडिओ बनवणं ह्यासाठी काही तांत्रिक प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याच हातानं ते काम करावं लागतं, सगळी कामं बाजूला ठेवून या गोष्टी कराव्या लागतात आणि ते आम्ही करतोय. याचा आमचा एकमेव उद्देश असा आहे की यावर्षी जास्तीत जास्त मुलांनी आपल्या स्पर्धेला उतरून जिंकावं, प्रत्येकाच्या अंगावरती वर्दी यावी या उद्देशानं आम्ही ही मेहनत करत आहोत. तर आणि एक कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं कौतुकही करतो की खूप चांगले रिस्पॉन्स आम्हाला मिळायला लागलेले आहेत. मुलं अगदी वेगवेगळ्या शंका विचारतात, खूप भरभरून. म्हणजे आमची अपेक्षा नव्हती की बाबा एवढी मुलं आम्हाला अटॅच राहतील, पण त्या अपेक्षेपेक्षा जास्त मुलांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. आणि मग आता आम्हाला सुद्धा नकळत तुम्ही आमच्या मानेवर एक जबाबदारी ठेवलेली आहे की सर आता आम्ही एवढा तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तर आता बघा तुम्ही काय करायचं, असं नकळत इशारे आम्हाला तुमच्याकडून दिसत आहेत. आणि त्यामुळं आम्ही आता आम्हाला किती त्रास होईल, आमची सगळी टीम किती राबती काय होतं, आम्ही काहीही कोणताही विचार न करता तुमच्यासाठी योग्य ते काय आहे आणि तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये व्यवस्थित यश कसं मिळवून देता येईल, यासाठी तुमचा कसा सराव करून घेता येईल आणि तुम्हाला काय नेमकेपणानं तुम्हाला परीक्षेला सामोरं कसं नेता येईल या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. तर आता आपण भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, म्हणजे पुढं जो काही येईल आता सेशन त्याच्यामध्ये आपण पुढचा टॉपिक पाहू. तोपर्यंत तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायचं आहे. आणि एखादं उदाहरण असेल ते तुम्हाला सुटलं नसेल, इतर ठिकाणी तुम्हाला ते उदाहरण कुठं सापडलं, तुम्ही प्रयत्न केला तरी तुम्ही आम्हाला कळवू शकता. आम्ही तुमच्या सूचनांचं स्वागत करू. आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.